छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज स्थापन केला. जनतेवर होणाऱ्या मोगली आणि सुलतानी अत्याचार सहन न करता या अन्यायाविरुद्ध लढा उभा केला. मोडेन पण मागणार नाही ही स्वाभिमानी वृत्ती महाराजांनी रयतेच्या अंगी रुजवली. कल्याणकारी योजना राबवणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिलं जातं, असं प्रतिपादन प्रवीण जोडमोटे यांनी केलं. मंद्रुप येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रवीण जोडमोटे, अनिल जोडमोटे आदी उपस्थित होते. ते म्हणाले, छत्रपतींचं कार्य युद्ध लढाई यापुरतं मर्यादित नसून यापुढे जाऊन त्यांचं कार्य अनेक क्षेत्रात उल्लेखनीय आहे. याची जाणीव जनतेला होणं गरजेचं आहे. महाराजांच्या शेतकरी आणि महिला विषयांच्या धोरणाचा अभ्यास राज्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे. शिवकाळात एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा पुरावा आढळलेला नाही. त्यांच्या कारकिर्दीत कधीही शेतकरी हवालदिल होता असा उल्लेखही आढळलेला नाहीये. सर्वप्रथम शेतकरी हा राष्ट्राचा पोशिंदा, हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाला दिला. शेतकरी टिकला तर राज्य टिकेल याची जाणीव त्यांना होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे महिला विषयांची धोरणं देखील तितकीच काटेकोर होती. त्यांनी स्त्रीला देवाऱ्यातली देवता संबोधून तिचा आदर प्रत्येकाने केला पाहिजे अशी तंबी जनतेला दिली होती. समाजात वावरत असताना परस्त्री ही आपल्याला स्वतःच्या मातेसमान असली पाहिजे अशी शिकवण छत्रपतींनी रयतेला दिली. यावेळी बोलताना त्यांनी आवर्जून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक गोष्टीत उल्लेख केला. यावेळी दक्षिण सोलापूर प्रशिक्षक शिवराज मुगळे, राष्ट्रीय खेळाडू यांच्यासह अकॅडमीमधील खेळाडू उपस्थित होते. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती. सगळ्यांना शिवरायांच्या जयंतीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सुनीतल्या दारा खोऱ्यानं जरी विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचाराचा सह्याद्रीला विचाराच्या सागरदारांना की माझा शुभ कसा होता.